जय रघुवीर समर्थ. मागील भागात आपण पाहिलं की कसं दत्तगुरूंनी रजकाला राजयोग प्राप्त करून दिला, त्याला त्याच्या व्याधीतून कसं बरं केलं, त्याला योग्य मार्ग दाखवला. पुढे दत्तगुरूंचा दुसरा अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती अवताराची कथा आपण ऐकणार आहोत. लक्षात ठेवा, श्री नृसिंह सरस्वती यांचा मुख्य संदेश हाच होता की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि जो कोणी अनन्य भावाने गुरूंची सेवा करतो त्याचे रक्षण गुरु स्वतः करतात. चला तर मग कथेला सुरुवात करूया. कुरवपूरमध्ये अनेक लीला सुरू होत्या. त्याच कुरवपूरच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना, जी दत्तगुरूंच्या दुसऱ्या अवताराची कहाणी बनणार होती, ती अजून घडायची होती. एक दुपारी सूर्य जेव्हा डोक्यावर आला होता आणि कृष्णा नदीचे पात्र तापले होते, तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफटत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मताच मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्न नाही आणि वरून समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच मोठे म्हणून तुझ्या नशिबी हे दुःख. असा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला. हा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले होते, आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला पदर घट्ट बांधला आणि मुलाचा हात धरून खोल पाण्यात उडी मारण्याचा निर्णय तिने घेतला. ती पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुंदके, वातावरणात एक उदासी होती. ती मुलाकडे बघून रडत होती. बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल आपण त्याच्याकडेच जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त त्याच्या आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून अंबिकेचा बांध फुटला. ती जोरात किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार तेवढ्यात मागून एक धीर गंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने तिचे डोळे दिपले. ती जागीच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका, मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे.